हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गुलाबाचे फूल. त्यासाठी मी लाल कलरची लोकर घेतली आहे. तर आपण गुलाबाचं फूल मी आता मला जेवढं मोठं फूल करायचं आहे तेवढी चेन तयार करून घेते. तुम्हाला केवढं छोटं आणि किती मोठं आणि किती छोटं फूल करायचं आहे त्यानुसार तुम्ही चेन घेऊ शकता तुमच्या अंदाजानुसार. मी आता इथे 60 चेन करून घेते. हे बघा, माझ्या 60 चेन करून झालेल्या आहेत. आता मी 1 2 3 चेन वरती केलेल्या आहेत आणि फर्स्ट चेनमध्ये डबल क्रोशिया घालून घेते. सेम प्रोसिजर सेकंड चेन. असे मी 59 डबल क्रोशिया करून घेणार आहे. असे मी 59 डबल क्रोशिया करून घेणार. तर ही पट्टी मी तयार करून घेते. हे बघा, ही माझी पट्टी तयार झालेली आहे. पूर्ण पट्टी मी अशी तयार करून घेतलेली आहे. आता आपण 6 चेन करून घेऊया. आणि 3 चेन सोडून अटॅच करून घेणार आहोत. 1 2 3. चौथ्या चेनमध्ये आपण अटॅच करून घेणार आहोत. चौथ्या चेनमध्ये आपण डबल क्रोशिया टाकणार आहोत. अजून आपण 3 चेन करून घेऊया. 1 2 3 4 डबल क्रोशिया करून घेऊया. तीन चेन डबल क्रोशिया. अशी पूर्ण पट्टी तयार करून घेऊया. माझी अशी पूर्ण पट्टी तयार करून झालेली आहे. तर आपण 3 चेन करून घेऊया आणि 4 डबल क्रोशिया टाकून घेऊया. हे बघा, 1 2 3 4 1 2 3 4 मध्ये सगळ्यांमध्ये 4 डबल क्रोशिया टाकून घेतो. आता मी 3 चेन करून घेते आणि ते असं अटॅच करून स्लिट टाकून घेते. तर इकडे ह्या चौकोनमध्ये आपण अटॅच करून घेऊया. अशा पद्धतीने इथे मी 3 चेन करून घेते आणि 4 डबल क्रोशिया करून घेणार आहे. आता मी या चेनमध्ये मधला जो आपण डबल क्रोशियाचा खांब टाकलेला आहे ना, त्याच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशिया टाकून घेते.
तर त्याच्या पुढे 3 डबल क्रोशिया करून घेते. हे मी कंप्लीट करून झालेलं आहे. आता 3 चेन स्लिट नंतर इकडे स्लिट ह्या इथे 3 चेन सेम प्रोसिजर इकडे वापरायचे आहे. आता आपल्याला असे 2 करून घ्यायचे, इथे एक आणि इथे एक, इथेपर्यंत. हे माझं असं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण ट्रिपल डबल क्रोशिया टाकून घेणार आहोत. इथे मी 3 चेन करून घेते, 3 आणि 4, 1 2 3, 1 2 and 3. हे बघा, असे आपण 3 करून घेणार आहोत. 1 2 3. असे मी 4 खांब केलेले आहेत. 1 2 3 4. आता 2 3. ही जी खांबाची चेन आहे ना, तिथे मी करून घेते. 1 2 3. आता मी इथे 3 चेन करणार आहे. 1 2 3 आणि ही चेन इथे या दोन्हींच्या मध्ये अटॅच करून घेणार आहे. आता 1 2 3 सेम प्रोसिजर या खांबाच्या चेनला या ट्रिपल क्रोशिया टाकून घेते. आता इथे मी 3 खांब टाकून घेते. हे असं आपलं प्लेट तयार झालेलं आहे. आपण आता इथे मी 4 चेन करून घेते आणि इथे स्लिट. तर मी 4 चेन करून घेते. 4 ट्रिपल क्रोशिया 3 खांब टाकून घेते. हे असे 3 खांब. ही सेम प्रोसिजर इकडे आपण 3 वेळा करून घेणार आहोत. ही माझी शेवटचं आता हे असं टाकायचं राहिलेलं आहे. माझी पूर्ण पट्टी तयार झालेली आहे. आता इथे मी हे अटॅच करून घेतलेलं आहे. तर मी हा दोरा कट करून घेते. हे बघा, आता आपण इथून बरोबर असं राऊंड करून घेऊया. या पट्टीवर पट्टी, गोलवर ही पट्टी आली पाहिजे. हे बघा किती सुंदर प्लेट पडत चाललेत. हे बघा, आता हे फूल आपण सुईने अटॅच करून घेऊया. तुम्हाला गम वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता.
असे मी याला 2-3 टाके वापरलेले आहेत. आणि आपण हाताने असे फुलवू पण शकतो. हे बघा. असे मी हे व्हाईट कलरचं फूल केलेलं आहे. हे मी साधं गुलाब बनवलेलं आहे. हे 2 कलर वापरून गुलाब केलेला आहे. हे मी तुलिप फ्लॉवर केलेला आहे. त्याचा पण मी व्हिडिओ नक्की टाकेन. आणि हे असं मोठं गुलाबाचं फूल केलेलं आहे. ह्याची लोकर मी वेगळी वापरलेली आहे. या पद्धतीची लोकर आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.